महाविकास आघाडीचे सर्व नेते व त्यांच्याबरोबर राज ठाकरे साहेब हे इलेक्शन कमिशनला गेले होते। ज्या काही मतदार यादी आहेत त्या यादीमध्ये आमच्या सर्व पक्षांना त्याच्यावर आक्षेप आहे, आमच्या कार्यकर्त्यांना आहे, उमेदवारांना आहे। काही महिन्यांपूर्वी राहुल गांधीजींनी पहिल्यांदा हा मुद्दा काढला होता, ज्याला आपण वोट चोरी म्हणतो। याला आपण वोट चोरी म्हणा, खुर्ची चोरी म्हणा, हक्क चोरी म्हणा, लोकशाही चोरी म्हणा, काही म्हणा, पण चोरी नक्कीच झाली आहे असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे। आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून काही टेक्निकल गोष्टी हे आपल्या सर्वांना आम्ही दाखवून देऊ। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर लोकसभा 2024ला जो निकाल लागला तो निकाल हा एनडीएच्या विरोधात लागला। मग हा विरोधात निकाल लागल्यामुळे कुठेतरी टेन्शन आलं राज्यातल्या सर्व भाजपच्या नेत्यांना, केंद्रातल्या सर्व नेत्यांना। केंद्रात सत्ता आली होती त्यांची, पण ती सत्ता येत असताना फार समीकरण त्यांना बसवावं लागलं, अनेक लोकांच्या पाया पडाव्या लागल्या ज्या त्याच्या आधी कधीच ते पडले नव्हते। समीकरण बसलं खरं, राजधानी ही दिल्ली त्यांच्या ताब्यात आली, पण मग आर्थिक राजधानी मुंबई म्हणजे महाराष्ट्र जो 20% टॅक्सचा वाटा देणारा जे काही राज्य आहे ते हातात कसं आणायचं असा प्रश्न त्यांना पडल्यानंतर मग त्यांचं नियोजन झालं ते चोरीचं, म्हणजे मतदान चोरीचं। याच्यामध्ये आपण सर्वजण समजून घ्या की याच्यामध्ये फेक वोटर रजिस्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणात झालं, म्हणजे खोटे मतदार हे रजिस्टर करण्यात आले। त्याच्यामध्ये खोटे म्हणजे व्यक्ती खोटा असेल असं मी म्हणत नाही, पण एखाद्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या राज्यातले काही लोक जे शिकण्यासाठी तिथं आले होते, काम करण्यासाठी आले होते असं रजिस्ट्रेशन झालं। नाहीतर दुसऱ्या मतदारसंघातले लोक सुद्धा इथं त्यांचं रजिस्ट्रेशन केलं, मतदार करून घेतलं आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला त्या मतदारसंघामधून जाऊन त्यांचं मतदार केलं। असे फेक वोटर रजिस्ट्रेशन झालं। बल्क डिलिशन, जे लोक, जो समाज हा भाजपला कधीच मतदान करत नाही असे मतदार हे मोठ्या प्रमाणात डिलीट करण्यात आले। त्याचे पुरावे मी पुढच्या वेळेस तुम्हाला देऊ, पुढच्या काही प्रेझेंटेशनमध्ये देऊ। त्याच्यानंतर दुबार मतदार नोंदणी झाली, म्हणजे अशा काही लोकांची दुबार मतदार नोंदणी झाली जे कदाचित सत्तेतल्या लोकांना मतदान हे करू शकतात, म्हणजे एकदा या बूथवर नंतर दुसऱ्या बूथवर जाऊन त्यांनी तिथं मतदान केलं, म्हणजे याच्यावर आक्षेप घेण्यासारखं आहे, अस्पष्ट आहे। त्यामुळे हा मुद्दा अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरला गेला असेल बीएलओच्या मदतीने असं आमचं मत आहे। आणि बीएलओला कुणी बीएलओकडनं काम करून घेतलं तर काही सत्तेतल्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि तिथं असणारे स्थानिक अधिकारी। आता मतदान चोरी कशी केली जाते? एकतर फॉर्म नंबर 6चा गैरवापर, म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन नाव जेव्हा केलं जातं त्याच्यामध्ये नको त्या लोकांना नाही तर दुसऱ्या ठिकाणच्या लोकांना तिथं रजिस्ट्रेशन केलं जाणं हे फॉर्म नंबर 6च्या माध्यमातून केलं जातं। फॉर्म नंबर 6A चा गैरवापर म्हणजे डिलिशन, हा फॉर्म कशासाठी वापरला जातो? डिलिशनसाठी, त्याचा गैरवापर केला गेला। विरोधातले मतदार मयत दाखवणे, म्हणजे याच्यामध्ये असे काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत की हा व्यक्ती मतदान हा भाजपला कधीच करणार नाही, तर सत्तेतल्या लोकांना करणार नाही, म्हणून त्याचं तिथं मयत दाखवण्यात आलं। असे काही प्रकार हे आपल्या सर्वांना बघायला मिळाले। आणि मयत मतदाराच्या नावावर मतदान, त्याचा एक पुरावा मी तुम्हाला देतो की ज्याच्यामध्ये एखादा मयत व्यक्ती आहे आणि त्याच्या नावावर मतदान झालं। आता लांब कुठं कशाला जायचं, मी माझ्या मतदारसंघापासून याची सुरुवात करतो। आता याच्यामध्ये बोलताना फक्त एकच सांगतो, महाराष्ट्रातील मतदान हे कसं वाढलं बघा। लोकसभा 2019 ते लोकसभा 2024 5 वर्षाच्या कालावधीत एकूण झालेली मतदारांची वाढ किती होती? 32 लाख। प्रति वर्षाला किती वाढले? 6.5 लाख वाढले। प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रामध्ये किती मतदार वाढले? 54,000 वाढले। आता लोकसभा झाली, सत्तेतल्या लोकांची पिछेहाट झाली, मग हे घाबरले
मग 5 वर्षात जेवढी मतदार नोंदणी नाही झाली तेवढी मतदार नोंदणी 6 महिन्यात झाली. ती कशी? लोकसभेनंतर 2024 ते विधानसभा 2024 6 महिन्यांमध्ये एकूण झालेली वाढ ही 48 लाख झाली. म्हणजे प्रत्येक महिन्याला 8 लाख लोकांची नावं मतदार यादीमध्ये आले. म्हणजे 2019 लोकसभा ते 2024 लोकसभा महिन्याला 54,000ची वाढ झाली. पण इथं आपण जर बघितली 6 महिन्यामध्ये 8 लाख लोकांची वाढ झाली. म्हणजे एवढ्या लोकांचा जन्म हा अचानक त्या काळामध्ये म्हणजे 18 वर्षाच्या आधी असं अचानक झाला की लगेच त्यांची नावं नोंदवायला लागले असं काय झालं का काय वेगळं झालं? पण याच्यामध्ये नक्कीच आक्षेप घेण्यासारखं आहे. डायरेक्ट 54,000 महिन्यावरनं वाढ ही 8 लाख महिन्याला तिथं वाढ झालेली आहे. आता महाराष्ट्रातील मतदान वाढलेले मतदारसंघ कुठले? एक मी तुम्हाला इथं यादी दाखवतो, म्हणजे थोडक्यात दाखवतो. ती यादी आहे ना, शेवटी दाखवतो. ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी माझ्या मतदारसंघाचं तुम्हाला सांगतो. लोकसभा 2019 ते लोकसभा 2024 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 26,000 मतदार वाढले. प्रति वर्षाला 5,229, प्रति महिन्याला 435. विधानसभा 2019 ते लोकसभा 2024 18,490 मतदार वाढले. 4,100 प्रत्येक वर्षाला, म्हणजे 341 महिन्याला वाढले. लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 हे जास्त महत्वाचं आहे. 6 महिने 14,116 मतदार वाढले, म्हणजे महिन्याला 1,173. पण महत्वाचं असं आहे, अशी यादी ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतो 31 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2024ला, म्हणजे एका महिन्यात या यादीवर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. ही यादी ऑटोमॅटिकली ही लोड झाली, त्याचा विरोध सुद्धा आम्हाला करता येत नाही, आक्षेप सुद्धा करता येत नाही. एका महिन्यात त्यांनी किती मतदार वाढवले? माझ्या मतदारसंघामध्ये 4,891 मतदार हे एका महिन्यामध्ये शेवटच्या यादीमध्ये वाढवले. त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार सुद्धा नाही तिथं आक्षेप घेण्याचा. दुर्दैव आहे. लोकशाही मेली का काय? नाही तर इलेक्शन कमिशन लोकशाहीला मारतं का काय असा प्रश्न हे बघितल्यानंतर आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आता कर्जत जामखेड असेंब्ली अॅनालिसिस करूया. अडिशनल आफ्टर लोकसभा, म्हणजे लोकसभा 2024 नंतर 14,292 मतदार वाढले. आता याच्यातून डिलीट किती झाले लोकसभेनंतर? म्हणजे कदाचित आम्हाला मतदान करणारे ही लोक असू शकतात, काही मयत सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात. किती कमी झाले? 6 महिन्यामध्ये 5,360 मतं कमी झाली. म्हणजे दिसताना काय दिसतं? 14,292 वाढले, 5,360 कमी झाले, प्लस मायनस करून 9,000 वाढले असं फक्त दिसतं. कदाचित तो आकडा कमी दिसतो, तसं नाही. वाढले 14,000, कमी झाले 5,300. आणि या कमी झाल्यामध्ये काही आमचे सुद्धा मतदार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये होते असं आमचं मत आहे. आणि दुबार वोटर्स म्हणजे डुप्लिकेट याच्यावर आक्षेप घेण्यासारखे 14,162. अजून एकदा त्यांना मतदान करण्याचा हक्क आहे, 2दा आहे, 3दा आहे, असे डबल ट्रिपल नावं आलेले किती आहेत? 14,162. हे वेगळे, वाढलेले वेगळे, मायनस झालेले वेगळे, आणि त्याच्यात हे दुबार असणारे वेगळे. हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं. आता हे कसं करतात? काल कदाचित टेक्निकली काही लोकांनी सांगितलं नाही, हे टेक्निकली तुम्हाला सर्वांना सांगतो. फॉर्म नंबर 6चा गैरवापर, म्हणजे नवीन यादी मतदारांची कशी ऍड केली जाते, तर त्याला सगळ्यात महत्वाचं काय लागतं? पुरावा लागतो, फोटो लागतो, राहण्याचा पुरावा लागतो. मग सगळ्यात सोपं काय? तर आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्डमध्ये काय लागतं? पासपोर्ट साईज फोटो कुठेही मिळू शकतो, मोबाईल नंबर लागतो, कोणाचाही टाकता येतो, कुणी तिथं चेक करत नाही. पण आधार कार्ड हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने दुबार मतदार नोंदणी, त्याच्याचबरोबर दुबार मतदानासाठी खोटे मतदार बाहेरून आणून इथं खोटे मतदार ऍड करण्यासाठी सगळ्यात मोठा वापर कशाचा झाला असेल तर तो आहे आधार कार्डचा. आता डुप्लिकेट नाव मतदार नोंदणीसाठी जर आधार कार्ड हा मेन मुद्दा असेल तर त्याचा हेरफार कसा केला जातो हे मी आता तुम्हा सर्वांना इथं दाखवतो. आता काय उदाहरण घ्यायचं? मतदार कर्जत जामखेड अतिशय चर्चेत असणारा मतदारसंघ, अतिशय प्रामाणिक लोक,
कितीही पैसा किती ताकद वापरा, पण विचाराबरोबर प्रामाणिकपणे राहणारे लोक, म्हणजे या राज्यात तर कर्जत जामखेड आता चर्चेत आहे, पण अख्ख्या जगात आता तो चर्चेत आलाय असं आपण समजूया. मग एवढा चर्चेत आलेला कर्जत जामखेडमध्ये आता कोणाचं नाव आपण रजिस्टर करायचं, कोणाचं करायचं? तर या जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे कोण? डोनाल्ड तात्या, ट्रम्प तात्याचं नाव आपण माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करू. कुठं करायचं? राशीनमध्ये करू. तिथं देवीचं मंदिर आहे. केलं का? सुरू केलं का? आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे, अशा अनेक वेबसाईट असतात. त्या वेबसाईट 4 दिवस चालतात, बंद पडतात, परत नवीन वेबसाईट काढली जाते, 10 दिवस चालते, बंद पडते. मग अशा पद्धतीने काही वेबसाईट ह्या बंद चालू होतात, त्याचा वापर केला जातो. इलेक्शन संपलं की बंद करतात. आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे. चालू झालं का? आता याच्यामध्ये हे जाऊ घ्या ना, स्क्रीन शेअर करा ना. व्हिडिओ आहे का? अरे इथं दिसू द्या ना. फुलजा सिमसिम असं ते करा. बघा, ही वेबसाईट आहे. अशा अनेक वेबसाईट असतात, त्या नाव आहे. आता इथं आमचे पवार म्हणून आले आहेत पदाधिकारी. हे आहे पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ. यांनी एवढा अभ्यास केलाय, फिजिकली अभ्यास केलाय. आता ह्याच्यामध्ये काय त्यांचं मत आलंय? आक्षेप काय? 54,660 नावं ही लोकसभेनंतर वाढली. बरोबर ना पवार? याच्यामध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाची किती नावं आहेत? 10,230. वडगाव शहरीतली किती आहेत? 11,064. खडकवासल्यामधून किती रजिस्टर आहेत? 12,330. पर्वती मतदारसंघातले किती? 8,238. हडपसर मतदारसंघाचे किती आहेत? 12,798. 54,000 नावं वाढवली आहेत. मग हे आमचे कार्यकर्ते तिथं गेले माणसं शोधायला, एक सुद्धा माणूस तिथं सापडेना. जसं अशोक बापू पवारांनी सांगितलं, बसली नोकं ही तिथं आणली. बसली तिथं आणल्यानंतर मतदान करून घेतलं आणि परत त्यांना बसली घेऊन पाठवलं. म्हणजे पैसे देऊन लोकांना मतदानाला आणलं, मतदान करून घेतलं आणि परत त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठवलं. म्हणजे इथं तुम्हाला पिंपरीचं उदाहरण मी दाखवलं, ज्याच्यामध्ये 54,000चा घोळ झालेला आहे. विथ पुरावा सकट आम्ही तिथं दिलेला आहे. आता ह्याच्यात खोलात जायचं झालं तर याच्यात आमचं असं मत आहे की याच्यामध्ये एक मेथोडॉलॉजी डिझाईन केली गेली. आता ती कुणी डिझाईन केली असं आमचं मत आहे? दिव्यांग दिवे नावाच्या एका व्यक्तीने तिथं केलेली आहे. देवांग दवे ही व्यक्ती कोण आहे? तर भाजपचे पदाधिकारी आहेत. मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथोडॉलॉजीचा वापर केला. किती लोकांना काढायचं, कोणाला काढायचं, कोणाला घालायचं, टोटल कोऑर्डिनेशन कसं करायचं, काय करायचं. इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट हे हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असती? सगळी माहिती असते. आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल, दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल, तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती. त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय, काय मायनस करायचंय, हे दवेली त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे. कारण का एवढी मोठी इन्फॉर्मेशन जर एका व्यक्तीला, भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल आणि आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं, जा तुम्हाला देत नाही, ही देत नाही, ती देत नाही. आम्ही माहिती मागायला गेलो तरी आमच्या नेत्यांना सांगितलं जातं, ही माहिती तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. कोर्टात जेव्हा जातो तेव्हा कोर्ट निकाल द्यायच्या आधी हे तिथं कुठेतरी निर्णय काढून घेतात की अशा पद्धतीची माहिती आम्हाला देता येत नाही. त्यामुळे आमची मागणी काय? तर आमची मागणी आहे की याच्यामध्ये आता ही प्रेस माझी पहिली असं नका समजू. जेव्हा माझा निकाल लागला 23 तारखेला निकाल लागला नोव्हेंबरला, 27 नोव्हेंबरला पुण्यामध्ये मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे. आणि मग आता सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत. त्यामुळे आमच्या अशा मागण्या आहे की मतदार वाढीचे विश्लेषण आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे. बीएलओली किती
त्यांची जी डायरी असती त्या डायरीची जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला दिली पाहिजे. कशा पद्धतीने त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं याचे पुरावे आम्हाला तिथं द्यावे लागतील आणि सविस्तर माहिती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देणं हे महत्वाचं आहे. अचानक वाढलेले मतदार हे होते कुठले, कसे आले, कुठून आले ही माहिती आम्ही तिथं मागितली. खास करून 31 ऑगस्ट नंतर वाढलेले म्हणजे एका महिन्यात जे वाढले त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे इलेक्शन कमिशननी दिली पाहिजे. त्याच्याबरोबर डेटा जो कुठला आम्ही मागतोय तो आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे. ज्याच्यामध्ये अधिकृत पद्धतीने डेटा आम्हाला देणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये डिजिटल मतदार याद्या, आता तुम्ही म्हणताय डिजिटल इंडिया आणि मतदार याद्या मात्र तुम्ही डिजिटल आम्हाला देत नाही. आम्ही प्रिंट देतो, हे देतो, ते देतो, म्हणजे आम्ही फक्त कामच केलं पाहिजे, खोलात गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा आम्हाला डिजिटल मतदार याद्या मिळाल्या पाहिजे. बीएलओची डायरी नोंदी कशा झाल्यात हे आम्हाला समजून घ्यायचंय आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते कसं करून घेणार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. विधानसभा इलेक्शन नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वाढले आहेत आणि ते अशाच पद्धतीने डोनाल्ड तात्या जसं इथं एक सिटीजन झाले, त्यांनी आधार कार्ड काढलं, तसं अशा अनेक नको त्या लोकांचं सुद्धा आधार कार्ड काढलं गेलं असेल, त्यांचं वोटर आयडी रजिस्ट्रेशन तिथं झालं असेल आमचं बीएलओच्या मदतीने, असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्याचबरोबर मतदाराच्या दिवसाचे सीसीटीव्ही का इथं 6 लोकांची नावं दाखवलेत. ते 6 वेळा तोच व्यक्ती मतदानाला आला का, दोनदा नाव आहे, दोनदा आला का, जर शेवटच्या ह्याच्यामध्ये 68 लाख लोकांनी मतदार केलं एका तासामध्ये, मग आम्हाला ते व्हिडिओ बघून बघायचंय कोण होते ते, कसे आले, कुठून आले. आम्ही वेगळी माहिती नाही मागवत. आम्हाला पुढच्या बाजूली मतदान करताना आम्हाला कळणार सुद्धा नाही मतदान कोणाला केलंय, पण तिथं जे काही सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले होते तिथं आम्हाला त्या ठिकाणी माहिती ही पक्की मिळणं अतिशय महत्वाचं आहे, असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आणि त्याच्याचबरोबर आमचं एक आहे बीएलओचे लॉगिंग डेटा द्या. आमचं असं मत आहे की एका मोबाईलवरनं हजार लोकांचं तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे लॉगिंग डेटा आम्हाला द्या. आणि हे बीएलओ एका ठिकाणावरनं सगळी माहिती काढत होते का, क्रॉस व्हेरीफाय करते होते का. आमचं मत आहे एकाच ऑफिसमध्ये हे बसले, अधिकाऱ्यांकडनं वरून आदेश आला म्हणून सगळी माहिती दिली, एका एसी ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून बहुतांश बीएलओनी सगळी क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं केलंय, म्हणून ह्या चुका त्यांना सापडलेल्या नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी घोळ झालाय. त्यामुळे लॉगिंग आयडी आणि सीडीआर डेटा हा बघून खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे असं आमचं मत आहे. फॉर्म क्रमांक 7A आम्हाला उपलब्ध करून द्या आणि स्थानिक निवडणुकीतील पार्श्वभूमी बघता हे जे काय घोळ निघालेत, जे काय पुरावे येत आहेत, व्हीव्हीपॅट असणं महत्वाचं आहे. ते म्हणतील आमच्याकडे एवढे व्हीव्हीपॅट नाहीत, मशीन नाही आहेत. अहो, अख्ख्या देशात काही इलेक्शन आहे असं नका समजू. लोकसभेला तुम्ही सगळीकडे वापरले, आणाला, मग जिल्हा परिषदच्या सदस्यासाठी 1 वापरा, पंचायत समितीसाठी 1 वापरा, प्रभागमध्ये 4 असतील तर 4 वेगळे वापरा. अख्ख्या देशातून तुम्ही आणा आणि मग त्या व्हीव्हीपॅटचा आणि त्या तिथं मशीनचा वापर करा. अजून डोकं वापरा, अजून थोडे दिवस जाऊ द्या, नाहीतर सहज सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्या बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्या, विषय संपवा. त्यामुळे एकतर मशीन, मतदार यादीमधला घोळ जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही इलेक्शन कशाला घेता. लोकांचा विश्वास इलेक्शन कमिशनवर राहिलेला नाही. इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा काय आज अधिकारी आहेत ज्याची नावं कदाचित पुढे जाऊन आम्हाला घ्यावी लागतील, पण आज आमचा आक्षेप इलेक्शन कमिशनवर आहे, प्रक्रियेवर आहे, तिथं मतदार यादीवर आहे. आणि अशा पद्धतीने आयडी प्रूफ खोट्या पद्धतीने करून त्याचा वापर करून खोटी मतदार नोंदणी करून तिथं मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला आणि लोक बाहेरून आणून हे त्यांनी तिथं मतदान करून घेतलं. आणि आज हे सगळे सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही सत्तेत, ठीक आहे तुमचं सरकार ठेवा, आम्हाला काही घेणं देणं नाही तुमच्या सरकारचं, पण याच्या पुढे लोकशाहीचा गळा जे तुम्ही दाबत आहात अशा पद्धतीने गैरव्यवहार करून तुम्ही संविधानाला धोक्यात आणताय. तुम्ही तिथं उद्या जाऊन कदाचित लोकसभेचं इलेक्शन जेव्हा येईल तुम्ही 400 पेक्षा जास्त तुमचे खासदार निवडून आणाल आणि जे तुमचं स्वप्न होतं संविधान बदलायचं, आरक्षण सर्व समाजाचं काढून टाकायचं,
हे तुम्ही येत्या काळामध्ये करू शकतात अशी आम्हाला भीती आहे. त्यामुळे सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच तुम्ही ते बदल करावेत. आम्ही डोळ्यात तेल घालून तिथं लक्ष देऊनच आहोत, पण अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा जर तुम्ही दाबवत असाल तर हे आम्हाला पटणार नाही. आणि जी यादी तुम्हाला सांगत होतो ती ही यादी आहे. सगळ्यात जास्त घोळ जर लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 या 6 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान कुठं वाढलं असेल विधानसभा मतदारसंघाप्रमाणे तर पनवेलमध्ये हे किती वाढले? 60,000 65,000 वाढले. बरोबर ना? किती? कुठे दिसतंय? 60,000. कमी करा अजून. कल्याण रूरल 57,000 वाढले. भोसरी 56,000. नीरा भायंदर हे 53,000. नाळा सुपारा 50,000. चिंचवड 45,000. हडपसर 43,000. मुंबई काळवा 41,000. म्हणजे तिथं बघा किती मोठ्या मतदानाने आमचे आव्हाडसाहेब जिंकले असतील. मालेगाव सेंटर म्हणजे असं ते सगळं बघितलं तर अशा पद्धतीने ते वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये असा घोळ झालेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आमच्या लोकांचं मतदान त्यांची लीड ही कमी तरी झालेली आहे, नाही तर बहुतांश लोक तिथं दुर्दैवाने पडलेले आहेत. अशी परिस्थिती तिथं आहे आणि अशा पद्धतीने त्यामुळे हे कसे वाढले हे आम्हाला सगळ्यांना तिथं बघायचं आहे. त्यामुळे वोट चोरी, गद्दी चोरी, खुर्ची चोरी, लोकशाही चोरी, संविधान चोरी, जे काय म्हणायचं तुम्ही म्हणा, पण चोरी नक्की झाली आहे. हे कुठं आता तिथं पुराव्यासकट आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं.